तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। विलासराव माने, अरविंद काका भोसले, साधनाताई केकार, रवींद्र कदम, युवराज घडवळे, सत्यवान चव्हाण, राहुल चव्हाण, विठ्ठल खडतरे, विनायकराव गावडे, बापूराव चव्हाण, शुभम निंबाळकर, अनेक सहकारी इथं उपस्थित आहेत। विशेषतः छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उपस्थित असणारे सर्व सन्माननीय नेते मंडळी, सर्व सन्माननीय सभासद बंधू भगिनी, आता ज्यांनी आपल्या सर्वांच्या साक्षीने प्रवेश केला, परिवर्तन विकास आघाडीमधनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते स्वप्नील माने, स्वप्नील भैया माने, नितीन माने, अक्षय सावंत, शीतल माने, गणेश निंबाळकर, सुभाष सकळ, नितीन गाडगे, गणेश चंदाळे, सादिक शेख, बलराज जाधव, केतन तनाने, संजय माने, सचिन पांढरे, त्यांच्यावर आलेले असंख्य कार्यकर्ते, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो। जमलेल्या बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। प्रचाराची रणधुमाळी उद्या रात्री संपेल आणि 18 तारखेला सकाळी 8 वाजल्यापासून मतदान सुरू होणार। आपल्याला सांगितलंच असेल की छत्रपती सहकारी साखर कारखान्याची ही पंचवार्षिक निवडणूक, यामध्ये वेगवेगळी मतदान केंद्र मोठ्या प्रमाणावर निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेले आहे। त्याचं कारण लोकांना सोयीचं व्हावं, लोकांना मतदान केंद्र जवळ पडावं आणि मोठ्या संख्येने मतदान देखील व्हावं। मी अनेक निवडणुका आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये लढवल्या। मी अनेक वर्षांनी पुरवलीच्या परिसरामध्ये आलेलो आहे। तसं पुरवली मला काही नवीन नाही, माझ्याही इथल्या सभासदांना किंवा माझ्या शेतकरी वर्गाला मी काही नवा नाही। मी असेल, दत्ताभाऊ असेल, बापू असतील, बाकीचे सगळेच जण आम्ही या निमित्तानं आपण एकमेकाला भेटत असतो, अडचणी मांडत असतो। ठीक आहे, आमच्यावर जबाबदारी जास्त आहे। सध्या महायुतीचं सरकार असल्यामुळे देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री, एकनाथराव शिंदे आणि मी उपमुख्यमंत्री आहोत आणि बाकीचं मंत्रिमंडळ आहे। सध्याचे दिवस थोडेसे वेगळे आहेत। म्हणजे तुम्हाला माहिती आहे की पाकिस्तानने काही कुरबुरी केल्या आणि त्याच्यातनं अतिरेक्यांनी निष्पाप आपल्या भारतीयांना, पर्यटकांच्यावर हल्ला केला आणि त्याच्याबद्दलचा बदला हा करणाऱ्यांचा घेतला गेला पाहिजे। ही भावना तुमच्या माझ्या भारत देशामध्ये सगळीकडे वाढीला लागली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या सैन्याने, आपल्या संरक्षण विभागाने, मग त्याच्यामध्ये नेव्ही असेल, त्याच्यामध्ये मिलिटरी असेल, त्याच्यामध्ये एअरफोर्स असेल, त्या सगळ्यांनी कशी कामगिरी बजावली हे आपण सगळ्यांनी पाहिलं। आता आपल्या सर्वांना सुरक्षित ठेवण्याचं काम आपले जवान करतात। आजही आपण बारकाईने लक्ष ठेवलं, कारण त्या शेजारच्या राष्ट्राचं सांगता येत नाही। खबरदारी घेण्याचं काम बॉर्डरवर जाऊन सैनिकांच्या मध्ये मिसळून आपल्या पंतप्रधान मोदी साहेबांनी पण केले, राजनाथ सिंग संरक्षण मंत्र्यांनी पण केले। हे झालं देशाच्या संरक्षणाची जबाबदारी। आपण वर्षानुवर्ष पिढ्या प्रपंच करणारी माणसं, शेती करणारी माणसं, तुमचा माझा बहुतेकांचा मुख्य जो शेतीमधलं पीक आहे ते ऊसाच आहे। आता बोलत असताना तत्वामध्ये थोडा उल्लेख केला किंवा पाणी आणि ऊसाचं एक वेगळं नातं आहे। मित्रांनो, मी आज तुम्हाला सगळ्यांना छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं श्री जय भवानी माता पॅनल याच्या कपाशीच्या चिन्हावर आपलं पवित्र बहुमोल अशा प्रकारचं मत आपण उद्याच्या 18 तारखेला तमाम माझ्या सभासद बंधू भगिनींनी द्यावं, ही आग्रहाची जनतेची कळकळीची विनंती करण्याच्या करता मी आपल्या परिसरात आलो। थोडं पावसाची परिस्थिती आता बदललेली आहे। ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे। अंदमान निकोबार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री
राज्याची बैठक घेतोय की माझ्या शेतकऱ्यांना बियाणे जे लागणार आहेत ते आहे का, खतं जी लागणार आहेत खरीपाला, खरीप पिकाच्या पिकाकरता ती उपलब्ध आहेत का, अजून काही अडचणी आहेत का, त्याचा आढावा जी कमतरता असेल ती आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये या मंथ एंडपर्यंत करायची. कारण एकदा मृग नक्षत्र निघाला, पाऊस पडला, वापस आला की माझा शेतकरी पेरण्याला सुरुवात करतो. हे आपण पिढ्यानपिढ्या बघत आलेलो आणि त्याच्यावर तिथंही आम्हाला सगळ्यांना लक्ष द्यावं लागतं. कारण त्याचबरोबर आपली ही निवडणूक आहे प्रपंचाची. काही जण टीका टिप्पणी करतात, तो त्यांचा अधिकार आहे. मी सगळ्या महाराष्ट्राला सांगतो की बाबांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आणि घटनेच्या माध्यमातून आपल्याला अधिकार दिलेला आहे. तो अधिकार प्रत्येकाला सभासद असेल त्याला मताचा आहे आणि प्रत्येकाला आपलं भांडण मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही जसं श्री भवानी माता, जय भवानी माता पॅनलच्या निमित्तानं तपशीला मतदान करा अशी विनंती करतो, त्यावेळेस त्याच्या मागची पार्श्वभूमी तुम्ही कारखान्याचे मालक आहात आणि मालकांनी ती गोष्ट समजून घेतली पाहिजे. मित्रांनो, आता आपलं कार्यक्षेत्र वाढलंय. जरी बारामती इंदापूर तालुका असला तरी बारामतीचा भाग साधारण 40%, इंदापूरचा माझ्या 60%. आणि एवढा मोठा भाग असताना देवीची निवडणूक आणि ही निवडणुकीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आता आपला कारखाना, आता साधारण 200 कारखाने महाराष्ट्रामध्ये काम करतात. 100 सहकारी आणि 100 खासगी आहे. आणि त्याच्यामुळं माझा शेतकरी ज्यावेळेस ऊस पिकवतो त्यावेळेस त्याला वाटत असतं की ज्या कारखान्याला ऊस घालेल त्यांनी भाव चांगला दिला पाहिजे. भाव चांगला देण्याच्या करता त्या कारखान्याची रिकव्हरी चांगली असली पाहिजे. त्या कारखान्यामध्ये काटकसरीनेच कारखाना चालवला पाहिजे. त्या कारखान्यामध्ये साखर विक्री चांगल्या पद्धतीने केली पाहिजे. जर मळी विकायची असेल तर ती चांगल्या पद्धतीने विकली पाहिजे. त्याच्यामध्ये बगॅस विकायचा असेल तर बगॅस चांगल्या दराने विकला पाहिजे. हा बारीक बारीक गोष्टी. कारण मी नेहमी सांगतो की माझी सुरुवात ह्या साखर कारखान्यापासून झाली आणि त्याच्यावर माझं वेगळं नातं आहे. मी सुरुवातीला या कारखान्याचा संचालक होतो. तुम्ही पण मला निवडून दिलं 84 साली. गुलाबसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर पण अनेकांनी, बापूंनी चेअरमनची मुक्षवली, दत्तामामांनी मुक्षवली, अनेकांनी मुक्षवली. पण अलीकडच्या काळामध्ये कारखाना महाराष्ट्रात इतरांच्या तुलनेने जसा चालायला पाहिजे होता तसा चालणार नाही. ही माझी कल्पना आहे, सभासद म्हणून तुमची पण कल्पना आहे. त्याच्यामध्ये काही बदल केला पाहिजे. म्हणून मी पूर्वीच्या बोर्डातल्या आवाहन केलं की यावेळेस नवीन आपण सगळी लोक घेऊया. जुन्या बोर्डाचा एक देखील नको, मागच्या बोर्डाचा. आणि त्याच्यामध्ये एक मीटिंग बोलवण्यात आलेली होती. मला ती कळली. मी सभासद आहे. आज मी तुमच्या समोर उपमुख्यमंत्री म्हणून बोलत नाही. तुम्ही जसं छत्रपतीचे सभासद आहात तसा मी पण सभासद आहे. मी तुमचं नेतृत्व करतोय. आज मी तुमचा पालकमंत्री आहे. आज मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. तरी मी दत्तामामांनी आम्ही तुमचं प्रतिनिधित्व करत असताना माझ्या मतदारांना, माझ्या लोकांना, माझ्या सभासदांना वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. आज 2 पॅनल. तुम्ही शांतपणे विचार करा. तुम्हाला कदाचित त्यावेळेस आम्हाला 21 मध्ये घेता आलं नसेल. तुम्ही आता उमेदवार निवडले त्याच्यापेक्षा ताकदीनं श्रेष्ठ असाल. पण आम्हाला 21च्या बाहेर जाता येतं आणि त्याच्यातून ही निवड केली. ती हा माझ्या जवळचा, तो बापूच्या जवळचा, हा मामाच्या जवळचा असं केलं नाही. ज्यावेळेस निवडणूक मीटिंग घेतली त्यावेळेस मी बापूंना म्हणलं की मी येतो आणि मी सकाळी व्हॉट्सअपवर लोकांनी फिरवलं की अजित पवार पण येणार आहेत. तिथं आपण सगळ्यांना या असं सांगितलेलं होतं. हे आबादनं, हे काही तुमच्या माझ्या घरचं लग्न नव्हतं. हे आपल्या प्रपंचाचा, पुढच्या पिढ्यांचा महत्वाचा विषय होता. याच्यावर ज्या कामगारांचं संसार अवलंबून आहे त्या कामगारांचा प्रश्न होता. त्यांच्यावर देखील उद्याच्याला परिस्थिती, वेळच्या वेळेला त्यांचे पगार झाले पाहिजे. त्याच्या संदर्भामध्ये जेवढी गरज आहे तेवढेच कामगार घेतले गेले पाहिजे.
त्याच्यामध्ये कामगारांनी सही करून कामच केलं पाहिजे. उद्याच्याला या अजित पवारच्या जवळचा आहे, मी सही करणार फिरणार, तू तुझ्या घरचा तिथं तू छत्रपतीचा कामगार अधिकारी आहे. तुला दिलेला जो अधिकार असेल आणि तुला दिलेलं जे काम असेल ते केलं पाहिजे. तो आमचा कार्यकर्ता असेल, घरी ये, चहा पाणी घे, तुझं काही काम असेल सांग, आम्ही ते करू. पण एकदा तू तिथं नोकरीला लागला, छत्रपती शिक्षण संस्थेतला किंवा कारखान्यातला, तर तुला त्या संस्थेची बांधिलकी ठेवून कामच करावं. ही माझ्या कामाची पद्धती. आज पण मी वेगवेगळे डिपार्टमेंट सांभाळतो, मला खोटं खबर नाही. आणि आज आपला कारखान्याचे पूर्वीचा काळ राहिलेला तो आपल्याला आणायचा. मी हे वरवर बोलत नाही, मी हे करून दाखवलेलं आहे. आपल्या इथल्या बारामती तालुक्यातला सोमेश्वर सहकारी साखर कारखाना असा सांगितला. मी तिथं एक बैठक घेतली आणि मी सभासदांना सांगितलं की कारखाना अडचणीत आला, पण अडचणीतनं काढण्याच्या करता आम्ही जी पावलं उचलू, आम्ही जी धमक दाखवू, आम्ही जे निर्णय घेऊ, ते दुसरे कुणाची घेण्याची ताकद नाही, क्षमता नाही. आणि म्हणून तुम्ही यावेळेस माझ्यावर विश्वास ठेवा आणि निवडून द्या. त्यांनी निवडून दिलं. तुम्ही बघताय महाराष्ट्रामध्ये पहिल्या 5 कारखान्यामध्ये 200 कारखाने पहिल्या 5 कारखाने जे गणले जातात त्याच्यात श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचं नाव आहे. आम्ही जे बोलतो ते करतो. आज पण मी तुम्हाला सांगतो, माझ्या मागे व्याप आहे, दत्ताभावाच्या मागे व्याप आहे, परंतु माझे पृथ्वीराज बापूंचे मागचे राजकीय संबंध काही असो, ते मी सगळे सोडून दिले. ते सोडून दिले मी माझ्या स्वार्थाकरता नाही सोडून दिले, माझ्या 22-23 हजार सभासदांच्या प्रपंचाकरता सोडले. मी तसा लेचा पैसाने मी अनेक निवडणुका लढलेलो, पण ही लढाई नाही, ही प्रपंच वाचवायचा, भाव चांगला मिळून द्यायचा, कामगारांना व्यवस्थितपणे त्यांना पूर्वीसारखे महिन्याच्या महिन्याला त्यांची पगार झाली पाहिजे, त्यांनी तिथं नीट काम केलं पाहिजे. आज कारखान्यावरनं पण मी भाऊसाहेब जोपड्याच्या घरी गेलो होतो, त्याने मला चहाला बोलवलं होतं. त्याच्यावर येताना पण मी जाता येता कारखान्याचं बघतो. कारखान्याचं गतवैभव राहिलेलं नाही, ते आपल्याला आणायचं. ते आणण्याच्या करता मी मदत करू शकतो, दत्ताबाबा मदत करू शकतो. त्याच्यामध्ये पृथ्वीराज बापू लक्ष घालू शकतात. संचालक कोणाला आधी सांगितलेलं की एखादी चहाशिवाय काही घ्यायचं नाही, पाणी आणि चहा एवढंच घ्यायचं, पण बाकी काही नाही. कारखाना सुरू असेल तर रस घ्यायला परवडतो, आपली पद्धत असेल. पूर्वी स्वर्गीय साहेबरावांना, स्वर्गीय माणिकराव दादा, स्वर्गीय अप्पासाहेब पवार या सगळ्यांचा काळ अथवा घोरप साहेबांचा हीच पद्धत आहे. आणि म्हणूनच भाव चांगला मिळत होता. एकही आपल्याकडं बाय प्रोडक्ट नसताना माळेगाव सोमेश्वरच्या पुढे आपला भाव होता. आता तर आपल्या इथं भोजन आहे, त्याच्यात पण मी त्यावेळेस लक्ष दिलं, त्याच्यामुळं आपल्याला 6 रुपये काहीतरी भाव मिळाला. बाकीच्यांना आता तिथं 4 रुपये 75 पैसे का 50 पैसे भाव त्या ठिकाणी मिळतो. डिस्टलरीच्या बद्दल काय करायचं काय नाही ते आम्ही विचार करू. तुमचं नुकसान होऊन देणार नाही, कारण आता फार हाताच्या पोटावर मोजणे इतकेच साखर कारखाने मिश्रणी करायचे राहिले. त्याच्यामुळे आता मोलॅसिसला पण भाव चांगला यायला लागलेला. बहुतेक सगळ्यांनी आपल्या इथं पूजन केलेले, त्याच्यावर भग्यासला पण भाव चांगला यायला लागलेला. त्याच्या संदर्भामध्ये आपली रिकव्हरी ही चांगली आणण्याच्या करता AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मराठीत त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता, तो प्रयोग आपल्या कृषी विकास प्रतिष्ठान बारामतीला झालेला, तो आम्ही पाहिलेला. त्याच्याकरता यंदा अर्थसंकल्पात मी 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली. त्याबद्दल माझ्या महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना AIचा वापर करून त्यांनी ऊसाची लागवड केली. ऊसाच्या आता 8-10 व्हरायट्या काढलेल्या.
तुमची 72-19 आहेच, त्याच्यामध्ये तुमची 8005 आहेच, तुमची 265 आहेच, 12-12-1 आहेच, 10,001 आहेच. अशा अनेक वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. तुम्हाला आरसानी करायचा असेल तर कुठला करायचा, सुरू करायचा असेल तर कुठला करायचा, खोडवा कुठल्याचा चांगला येतो, पाण्याची बचत कशात होती, खताची बचत कशात होते, त्याच्यातून टनेज कशात वाढतं, रिकव्हरी कोण जास्त देऊ शकतं, हे रोप कसं लावायचं, त्याच्यामध्ये पूर्वीचं कांदा लावायच्या ऐवजी अलीकडे रोप पद्धत सुरू झालेली. आम्ही तुम्हाला पाणीमागचं चांगलं बी लावून देऊ शकतो. आम्ही तुम्हाला ऍग्रिकल्चर आपल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं चांगलं त्या ठिकाणी भेट आणून देऊ शकतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला शक्य आहे. कृषी खातं सुधारणे राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे. सहकार खातं तुमच्याशी जे संबंधित कारखान्याचं आहे ते महाराष्ट्राचं राष्ट्रवादीकडे आहे. ते मीच बाबासाहेब पाटलाला दिलेलं आहे. त्याच्यावर बाबासाहेब पाटील माझा ऐके का समोरच्यांचा ऐके. तुम्ही साधं गणित करा की सांगता अमित शहा साहेबांची ओळख आहे. आणि ओळख असून काय उपयोग आहे. आम्हाला अमित शहा साहेब नावाने ओळखतात. तुला ओळखतात बोलायचं नव्हतं. उगेच त्यांनी काहीच्या बद्दल 2 दिवसापूर्वी पेपरला काय बातम्या आल्या. अरे तुम्हाला स्वतःचे धंदे नीट करता येत नाही. बाप दाद्यांनी एवढं गरजेच ठेवलेलं होतं ते तुम्हाला सांभाळता येत नाही. आणि तुम्ही 22,000 सभासदांचा संसार करायला मिळाला. कितीतरी सभासद मला सांगतात दादा माझे 1 कोटी आहे, 1.5 कोटी आहे. माझ्या इथल्या बारामतीचं एकाचं ऑपरेशन करायचंय, 1 कोटी रुपये दिले आणि पैसे देत नाही. ही पद्धत. अरे तुमचा प्रपंच कुणाच्या हातात द्यायचा आता त्या ठरवा. आणि तिथं क्रॉस वोटिंग वगैरे होता कामा. प्रत्येकाने तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्हाला 20 मतं द्यायचा अधिकार आहे. वर्गवाल्या 20 कपाशीलाच फुल्या द्या. वर्गवाल्यांना अशोकला मला वाटतं 6 मतं 7 अशोक किती मतं आहेत त्याला. 1 वर्गाचं, 2 महिला, 1 SC ST, 1 LT, 1 OBC, 6 मतं. 6 ते 3 9 आणि 6 मतं त्यांना त्या ठिकाणी देण्याचा अधिकार. 6 पण त्याच्या तिथं मत द्यायला गेला की जिथं कंपल्शी दिसेल तिथं पुढे मारायची. ती किती असेल ती बघा. दुसरं काही बोलू नका. नाही तर हिमाची भाऊकी, हिमाची गावकी, हिमाचं असं हिमाचं तसं. तसलं काही नाही. ही जातीचा नाही, पातीचा नाही, धर्माचा नाही, पंथाचा नाही. शेतकरी तुमची माझी जात आहे. बाकी काही बघू नका. तुम्हाला ह्याच्यातनं बाहेर निघायचं असेल तर हे आपल्याला करावं लागेल. कारण मी जेवढा ऊस पिकवतो तो माझं सगळं ऊस छत्रपतीला जातो. मलाही दुःख आहे. आपल्यापेक्षा दत्तामामाचं जास्त जात असेल ती मोठा बागायतदार आहे. आपण त्याच्या मानाने छोटे. ठीक आहे, जो तो कर्तृत्वाने पुढे जात असतो. पण समोरच्यांच्या हातामध्ये काही नाही. ते अशा गप्पा मारतात. मी पेपरला बातम्या वाचल्या, आम्ही असं करू, आम्ही तसं करू. अजिबात ते काही करू शकत नाही. आपण नीटपणे विचार करा. त्याच्यामध्ये नाराजी मनामध्ये ठेवू नका. लोकसभेला विधानसभेला काय झालं असेल, झालं गेलं, गंगेला मिळालं, ते उतरत बसू नका. त्या प्रकारे विचार करून प्रपंचाचा विचार करा. आपल्या पोराबळाचा विचार करा. आपल्या घरामध्ये सुना आलेल्या असतील तर सुनांचा विचार करा. आपल्या इथं नातवंड आले असतील तर त्यांचा विचार करा. आणि त्या पद्धतीनं कपाशी चिन्हावर आपण आपलं पवित्र मत द्या. आपल्याला लगेच काही जादूची काढणी फिरवल्यासारखे बापू लगेच भाव देणार आहेत असं नाही. त्यांना मलाही मदत करावी लागेल. NCDC कडनं देखील काही बाबतीमध्ये आपल्याला तिथं एक कमिटी आहे. ते साखर आयुक्तांना प्रस्ताव द्यायचा. तिथून मग ती जातो मुंबईला. तिथं एक कमिटी,
ती बाबासाहेब पाटलाच्या अध्यक्षतेखाली आहे. त्याच्यात काही मंत्री आहेत, त्याच्यात दत्ताभाऊ बर्गे आहे, त्याच्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील आहे, जयकुमार गोरे, दादाजी भुसे आणि दत्ताभाऊ आणि बाबासाहेब अशी जेवढी मग ती कमिटी शिफारस करते. आम्ही कॅबिनेटने त्यांना अधिकार दिलेला आहे. त्याच्यात फक्त तुम्हाला नुसतं ऊस घालून चालणार नाही, तुम्हाला जास्त रिकव्हरी असणारा ऊस आपल्याला एआयचा वापर करावा लागेल. तोही कार्यक्रम आम्ही राबवू. त्याच्यामध्ये राज्य सरकारकडनं जे काही सहकार्य लागेल ते मी त्या ठिकाणी घेईन. आता उन्हाळ्याचा कॅनॉल संपूर्ण चालू आहे. कॅनॉल बंद केलेला नाही आणि पाऊस पडेपर्यंत बंद करणार नाही. पण आपले फाटे बिटे पण चांगले करायचे. त्याच्यात अशा काही येण्या बाबतीत काय काय उगवलंय की पाणीच खाली जायचं, त्याच्यावर तिथेही काम करावं लागेल. उद्या मला यांत्रिकी विभागाची मशिनरी आणावी लागेल. आपण त्याच्यामध्ये पण मगाशी दत्ताभाऊ बोलला, आम्ही दोघं ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस आम्ही काय फक्त तुम्हाला छत्रपती कारखान्याच्या करता उपयोगी पडणार नाही. आम्ही तुमचे रस्ते असतील, पाण्याच्या योजना असतील, आमचं चाललंय कृष्णा भीमा स्थिरीकरणाचं पाणी इकडं आणायचं आणि इकडून उजनीमध्ये घालायचं. त्या उजनीमधनं घालून आपल्याला कसं अधिकचं पाणी देता येईल या पद्धतीनं नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आहे. मशिनरीमध्ये देखील काही बदल करायचे असेल तर वसंतदादा शिवरे विषयीचा सल्ला आपल्याला घ्यावा लागेल. बऱ्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. त्या केल्याशिवाय गत्यंतर नाही. तिथं मगाशी मला वाटतं पृथ्वीराज गोलपांनी बोलत असताना छत्रपती शिक्षण संस्थेचा उल्लेख केलाय. तिथं मला लक्ष घालावं लागेल. मी आत्ताच काही काही उद्योगपतींशी बोललोय की मला CSRचा निधी लागेल. 31 मार्च झाल्यानंतर ज्याचा नफा जेवढा असतो त्या प्रमाणामध्ये त्यांना CSR खर्च करावा लागतो. आणि तुमच्यामुळं माझी राज्यात आणि देशात पण काही महत्वाच्या उद्योगपतींची ओळख आहे. 20 शब्द टाकल्यानंतर आपल्याला मदत होऊ शकते. म्हणजे मी कुणाला सांगितलं की कोटी द्या, 2 कोटी द्या, 5 कोटी द्या, तर माझ्या शब्दाखातर ते तिथपर्यंतची रक्कम आपल्याला देतील. आपल्याला छत्रपती शिक्षण संस्थेमध्ये पण बऱ्याच गोष्टी करायच्या. आणि मी पहिल्यांदा ठरवलं नव्हतं की भागच घ्यायचा नाही, पण नंतर मी म्हटलं की आपण चुकीचं वागतो. या शेतकऱ्यांनी आपल्याला पहिल्यांदा संधी दिली म्हणून आपण छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्राला माहिती झालो. नंतर बँकेत गेलो, बँकेमुळे जिल्ह्याला माहिती झालं. बारामतीकरांच्यामुळं तुमच्यामुळं मी खासदार झालो, त्याच्यामुळं देशाला माहिती झालं. आणि मग मी माझ्या लोकांना अडचणीमध्ये ठेवू शकत नाही. त्याकरता मागचं सगळं आम्ही सोडून दिलं आणि आपला कारखाना पहिले दिवस चांगले आणायचे या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलेलो आहे. आमचा दुसरा कुठलाही स्वार्थ नाही. त्याच्याकरता तुमची आम्हाला साथ हवी. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद, माझ्या आया बहिणींचं सहकार्य आणि माझ्या इतर सभासदांचं सहकार्य आहे. ते म्हणतात की इतक्या 1000 सभासदांचं सभासत्व केलं असतं, आम्ही वाचवलं. कुणी वाचवलं? कुणी वाचवलं? आम्ही त्याच्यात प्रयत्न केले. कशाला गप्पा मारतात? त्याच्यामुळं ते तसलं काही डोक्यात आणू नका. तुम्हाला तुमचा अधिकार आम्ही ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही कुठलाही दुजाभाव केलेला नाही. आपल्याला बरंच काम करायचं आहे. जसं जसं आधुनिकीकरण होईल त्याचा स्वीकार आपल्याला करायचा आहे आणि त्याचा स्वीकार करून आपला कारखाना हा जवळपास 1956 आपलं बॉयलरचं भूमिपूजन झालेलं आहे. कारखान्याचं पण भूमिपूजन 13 मेला झालं आणि बॉयलरचं 56 मध्ये झालं. म्हणजे 56 ते 50 वर्ष आणि हे जवळपास 19 वर्ष. म्हणजे इतके वर्ष 69 वर्ष आज या गोष्टीला झाली. 2 पिढ्या गेल्या, तिसरी पिढी पुढे आली आणि वैभव आपल्याला पुढे अनेक पिढ्या टिकवायचं. त्याच्याकरता कुरवडीकरांनो, इथल्या माझ्या सभासदांनो, राहिलेल्या दिवसात अफवा उठती
तिथंही गाळला त्याला धरला तसलं काही नाही, धरला नाही, गाळला नाही. आपली आपली कप्पबशी करा. त्याच्या संदर्भामध्ये त्यांना गाड्याही वापरायचा अधिकार ठेवलेला आहे, म्हणजे कारखान्याच्या, ते स्वतःची वापरू शकतात कारखान्याच्या. त्याच्यावर जिथं काटकसर करता येईल तिथं पृथ्वीराज बापू जाचकांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काटकसर करणार आहोत. बापूंना कारखाना चालवत असताना जिथं दत्तामामाची मदत लागेल तिथं दत्तामामा मदत करेल, जिथं माझी मदत लागेल तिथं मी त्या ठिकाणी मदत करेन. जर उद्याच्याला दिल्लीतली मदत लागली तर मी बापूंना घेऊन अमित भाई शहांच्याकडे जाईल आणि तिथली मदत त्या ठिकाणी मिळून देईल. त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. मात्र तुम्ही तुमचा पिकवलेला गळीताला आणलेला ऊस हा कारखान्यालाच घालावा लागेल आपल्या छत्रपतीला. तर आपल्याला छत्रपतीच्या नावाला साजेसं काम करून पूर्वीचे वैभवाचे दिवस दाखवता येतील. हे सगळे करत असताना काही गावांना प्रतिनिधित्व मिळालं नाही. तिथं काय मार्ग काढायचा तो मी दत्ताबाबा बापू बसून काढू. त्याबद्दल आपण ती काळजी करू नका. त्याच्या संदर्भामध्ये मागं काही आमच्या चुका झालेल्या असतील त्या पदरात घ्या. त्यावेळेस त्या चुकाची पुनरावृत्ती करायची नाही. ती गुंडाळ मनाशी बाळगलेली होती आणि त्याच्यातनं सुरुवात केली आणि त्याच्यातनं आमच्यापर्यंतचा दिवस गाठलेला आहे. आता राहिलेल्याही दिवसात कुणी काही वेडेवाकडे प्रकार केले तर त्याला बळी पडू नका. कारण आपल्याला पुढं चांगले दिवस पाहिजे आणि ते चांगले दिवस पाहण्याच्या करता सर्वोपरी सहकार्य करण्याची आमची सगळ्यांची मानसिकता आम्ही केलेली आहे. माझ्या हातामध्ये राज्य सरकारचं अर्थ खातं आहे. 7,20,00,000 अर्थसंकल्प मी सादर केलेला आहे. त्याच्यामुळं ज्या ज्या गोष्टी राज्य सरकारकडनं ते राज्यातल्या कारखान्यांना देणार आहोत त्यावेळेस त्याच्यामध्ये छत्रपतीला पहिला मान त्या ठिकाणी नाही. कारण आम्ही तुम्हाला शब्द देतो त्याची पण जाणीव आपण सर्व सहकार्यांनी त्या बाबतीमध्ये ठेवावी. आणि बऱ्याच गोष्टी आम्हाला कराव्या लागणार आहेत. म्हणजे हे म्हणजे ज्या 18ला मतदान होईल 19ला काउंटिंग होईल याच्यात आता बापूंच्या नेतृत्वाखालचे बापू धरून राहिलेले 20-20 म्हणजे 21 आमदार संचालक निवडून येतील तर ते सारख्या आमदारांच्याच असतो. तर संचालक आपले निवडून आणायचे आपल्याला आणि त्यांच्याकडे हा कारभार सुपुत्र करायचा. माझा एक शब्द तुम्हाला 21-21च्या देखत जर मी सांगितलेलं सोडून हे कारखान्यात गेले आणि चहा सोडून दुसरं काही घेतलं तर मला सांगा. आता दादापर्यंत चहाशिवाय दुसरं काय सांगणार. आता त्यांनी डबा आणून खाल्ला तर त्यांना परवा कारखान्याचा खर्च करायचा आणि गाडी वापरायची काय बापू असत ना. हे सगळ्यांनी पाळायचं. अशा पद्धतीनं आपल्याला पुढे जावं लागणार आहे. तर आपल्याला पहिले स्वर्गीय अण्णा साहेबांचे, स्वर्गीय माणिकराव दादांचे, स्वर्गीय पुलम साहेबांचे हा जो काळ होता ते दिवस आपल्याला त्या ठिकाणी आणता येणार आहे. म्हणून मी आज दुपारपर्यंत माझ्या सगळ्या मिटिंग केल्या आणि विमानाने बारामतीला आलो. म्हणलं चला त्या निमित्तानं पुरवणीला जायचं. तारीख संपून ह्याला जातो अकोल्याला, उद्या गोरलेवाडीला आणि सांगता सभा आपली संसदला आहे. पण त्यामध्ये माझी पुन्हा तुम्हाला विनंती आहे की जसं सोमेश्वरला चांगले दिवस आम्ही दाखवलेले आहेत ती दाखवण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे, तेवढी ठमक आणि ताकद आमच्यामध्ये आहे. ते आपल्याला सगळ्यांना त्याचा फायदा करून घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला वाटचाल करायची. मी आता सांगत नाही पण बापूंनी विचारा एका गोष्टीच्या करता आपल्या कारखान्याचे 50 लाख रुपये जात होते. बापूंनी मला फोन करून सांगितलं दादा तुम्ही सांगितलं तर बचत होईल. मी फोन केल्यावर ते 10 लाखावर आलं. म्हणजे अजून वोट निवडून यांच्या हातच आम्ही 40 लाख रुपये वाचवतो. तसं पुढं कोटीत आपल्याला वाचवायचं, कोटीत वाचवायचं. आणि त्याच्याकरता मी पण बापूंना सांगणार तुमची काही कामं असतील
मामाला फोन करायचा, मुंबईला पण यायचं नाही, दादा हे काम मगाशी तर हे काम सांगितलं ते त्यांना मला माहिती आहे. 5 मिनिटं लावले नाही, बिचारा लगेचच्या लगेच फोन केला, त्याला सांगितलं ही प्रस्ताव सोमवारपर्यंत मुंबईला आला पाहिजे. प्रशासनावर माझी पकड आहे का नाही, सगळं महाराष्ट्र मान्य करतो ना, कारण आपण कुणाचं मागणंच केलं नाही ना. अधिकारी कसा ऐकणार नाही, मी कामच सरळ मार्गी सांगतो, मी वेळावरचं काम सांगत नाही. काम सांगताना अधिकारी म्हणला की दादा ही अडचण आहे. आता एका भगिनीने माझ्या माजी डायरेक्टरच्या सुनेने एक काम सांगितलं, मी लगेच त्याला फोन लावला, पण तो म्हणला दादा ती कॉन्ट्रॅक्टवर आहे, त्याच्यावरती कॉन्ट्रॅक्ट म्हणूनच करावं लागेल. जे आहे ते करण्याच्या करता मी माझं सर्वस्व पाण्याला लावीन, ही काळजी तुम्ही करता. त्याकरता मी काही बाकीचा विचार करणार नाही. पण आज मला तुमच्या पवित्र मताची गरज उद्याच्या 11 तारखेला आहे आणि त्याकरता माझी आपल्याला विनंती आहे की 21 मध्ये तुमच्या विचाराचे असतील नसतील तुम्ही त्यांच्याकडे बघू नका, तुम्ही माझ्याकडं, मामाकडं आणि बापूंकडे बघा आणि ते कपशीचं चिन्हावर फुली त्या ठिकाणी मारण्याचं काम करा. आणि असं प्रचंड मतांनी काढण्यात आलं पाहिजे की समोरच्यांनी परत 5 वर्षांनी नाव पण नाही काढलं पाहिजे. अशा प्रचंड मताधिक्याने तुम्ही हे पॅनल विजयी करा. तुम्ही जेवढं जास्त मताधिक्याने विजयी करा तेवढा महाराष्ट्रामध्ये आपला छत्रपती सहकारी साखर कारखाना 5 वर्षात वरच्या क्रमांकावर आणण्याचं काम आम्ही पृथ्वीराज बापू चाचकांच्या नेतृत्वाखाली करून दाखवू, हा शब्द मी तुम्हाला देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद.